नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. ज्या पत्राचा विषय आहे पूर्व तयारी स्तर आणि पूर्व माध्यमिक स्तरावरील प्राथमिक शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम 2026-27 आयोजन करण्याबाबत. अतिशय महत्त्वपूर्ण असं हे पत्र आहे. हे पत्र राज्यातील सर्व उपसंचालक, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्यासाठी आहे आणि यांच्यामार्फत सर्व शिक्षकांना अवगत करण्यासाठीचे हे पत्र आहे. संदर्भ आहे की काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची काही महत्त्वपूर्ण पत्र आहेत. भारत सरकारचे 16 जून 2026चे पत्र आहे. 15 जून 2026चे काही मीटिंगचे मिनिट्स आहेत. नंतर एक PABची काही मीटिंगचे मिनिट्स आहेत. तर या सर्व तिन्ही संदर्भानुसार आपण भारतातील विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर जी शैक्षणिक प्रक्रिया सुरू असते त्यासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. यासाठी पूर्व तयारी स्तर आणि पूर्व माध्यमिक स्तरावरील प्राथमिक शाळांमधील शिक्षक म्हणजे इयत्ता 3री ते 8वीपर्यंत शिकवणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तर अतिशय महत्त्वाचा आणि चांगला असा कार्यक्रम आहे की इयत्ता 3री ते 8वीच्या विद्यार्थी आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये अनुभवात्मक शिक्षणाच्या आद्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयंपुढाकार, स्वयंदिशा, स्वयंशिस्त, संघभावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव, जागृती आणि विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता आणि भावनांची जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाचा उद्देश खूप छान आहे आणि त्या उद्देशासाठी सदर रंगोत्सव कार्यक्रम राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता 3री ते 8वीच्या शाळांसाठी हा खुला आहे. त्या अनुषंगाने रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थी आणि शिक्षकांना प्राप्त होणार आहे. म्हणून शाळांनी कला एकात्मता म्हणजेच आर्ट इंटिग्रेशन, क्रीडा एकात्मता म्हणजे स्पोर्ट्स इंटिग्रेशन, खेळण्यांवर आधारित अध्यापनशास्त्र म्हणजेच टॉय बेस्ड पेडागॉजी आणि गोष्ट सांगणे म्हणजे स्टोरी टेलिंग या 4 मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन अध्यापन करतानाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडिओंची लिंक, ज्यामध्ये 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ तयार करायचा आहे आणि त्या व्हिडिओची लिंक व आवश्यक माहिती दिलेल्या लिंकमध्ये भरून पाठवणं आवश्यक आहे. अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण रंगोत्सव स्पर्धा आहे की सदर लिंकवर दिनांक 24/7/2026 ते 30/8 म्हणजेच 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत शिक्षकांनी व्हिडिओची लिंक पेस्ट करायची आहे. या कार्यक्रमाची कार्यवाही करत असताना रंगोत्सव कार्यक्रमाच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्यामार्फत कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना निर्गमित करणे आवश्यक आहे. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत सादरीकरणाच्या संदर्भातली व्हिडिओची Google ड्राईव्ह लिंक या Google ड्राईव्ह लिंकवर आपल्याला पेस्ट करून सहभागी व्हायचं आहे. तसेच आवश्यक माहिती सदर लिंकवर भरण्याबाबतची सूचनासुद्धा शाळांना काढणे अपेक्षित आहे आणि लिंक भरण्यासंदर्भात शाळांना सांगायचं आहे. तर रंगोत्सव कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम मुदत ही 30 ऑगस्ट 2026 आहे. ही सायंकाळी 6 वाजेपर्यंत 30 ऑगस्टपर्यंत आपल्याला हे भरता येणार आहेत. तर हे करत असताना सदर कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या व्हिडिओला जो ॲक्सेस आहे एनीवन विथ द लिंक म्हणजे आपल्या Google ड्राईव्हच्या लिंकला एनीवन विथ द लिंक असा ॲक्सेस देणं आवश्यक आहे, जेणेकरून ते मूल्यमापन करत असताना संबंधित अधिकारी त्या लिंकवर किंवा Google ड्राईव्हच्या लिंकवरून आपला व्हिडिओ पाहू शकतील. हे सुद्धा आपल्याला लक्षपूर्वक समजून घ्यायचं आहे. तसेच उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्यामार्फत रंगोत्सव कार्यक्रमाच्या सूचना शालेय स्तरावर निर्गमित होत असल्याची खातरजमा करणे अपेक्षित आहे आणि रंगोत्सव कार्यक्रमाचा जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत किंवा जिल्हास्तरीय बैठकीत आढावा घेण्यात यावा असे याच्यात म्हटलेलं आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांना राज्यस्तरावरून रंगोत्सव उपक्रमाचे प्राप्त व्हिडिओ जिल्हानिहाय वर्गीकरण करून पाठवण्यात येतील आणि जिल्हास्तरावरून जिल्हानिहाय प्राप्त व्हिडिओचे आपले अधिकारी आणि अन्य शिक्षणतज्ज्ञ परिरक्षक किंवा परीक्षक यांच्यामार्फत परीक्षण 7 सप्टेंबर 2026पर्यंत करून रंगोत्सव कार्यक्रमातून 5 उत्कृष्ट अध्ययन कृतींचा समावेश असलेली व्हिडिओची लिंक आपल्या विभागातील प्रादेशिक विद्या प्राधिकरण किंवा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांना कळवून
त्या संदर्भात अवगत करण्यात येण्यासंदर्भात याच्यात माहिती देण्यात आलेली आहे. राज्यातील प्रादेशिक विद्या प्राधिकरणामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, लातूर, नाशिक, पुणे आणि नागपूर यांना सदर रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत विभाग स्तरावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमधील वरिष्ठ अधिव्याख्याता किंवा अधिव्याख्याता यांच्यामार्फत आपल्यास आवश्यक असल्यास बाह्य परीक्षक नियुक्त करून परीक्षणाचे कामकाज पूर्ण करायचे आहे आणि उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि प्राचार्य संबंधित विभागस्तरीय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी रंगोत्सव कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागातून 3 उत्कृष्ट विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संघ अशी नामनिर्देशने परिषदेतील कला आणि क्रीडा विभागाच्या क्रीडा विभागाचे जो मेल ID आहे त्याच्यावर 16 सप्टेंबर 2026 पर्यंत पाठवणे आवश्यक आहे. राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत SRT मधून या रंगोत्सव कार्यक्रमातून 8 विभागातून 24 कृती येतील आणि त्या सर्व 24 कृतींच्या शिक्षक आणि विद्यार्थी यांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल. रंगोत्सव राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन अंदाजे दिनांक 2 ते 7 डिसेंबर 2026 या कालावधीत कोणत्याही एका दिवशी करण्याबाबतचे आदेश संबंधितात देण्यात येतील. रंगोत्सव कार्यक्रम राज्यस्तरापर्यंत मर्यादित आहे. राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत सादरीकरणासाठी उपस्थित राहणाऱ्या संघांना, विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रवास भत्ता, निवास आणि भोजन याची व्यवस्थासुद्धा परिषदेमार्फत म्हणजे SRT मार्फत नियमानुसार करण्यात येणार आहे. तर उपरोक्त सर्व माहितीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या रंगोत्सव कार्यक्रमात सहभागी होणं आवश्यक आहे आणि या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी संबंधित शाळांमध्ये सुद्धा होणं आवश्यक आहे. या संदर्भात काही मार्गदर्शक सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. जसं की एका शाळेतील एका वेळी एकच संघ सहभागी होऊ शकेल. इयत्ता 3री ते 8वीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनाच यात सहभागी होता येईल. एका संघामध्ये 6 ते 8 विद्यार्थी आणि 2 शिक्षक ज्याच्यात 1 पुरुष 1 महिला यांचा समावेश असेल. संघ हा पूर्ण मुलांचा किंवा मुलींचा किंवा मुलामुलींचा एकत्र असा असेल. मोबाईलवर चित्रण केलेला व्हिडिओसुद्धा चालणार आहे. साधारणतः 8 ते 10 मिनिटांच्या व्हिडिओची लिंक राज्यस्तरावर लिंकवर पोस्ट करणे अपेक्षित आहे. राज्यस्तरावर प्रत्यक्ष सादरीकरणासाठी 5 मिनिटाचा कालावधी मिळणार आहे. सन 23-24, 24-25 आणि 25-26 मध्ये रंगोत्सव कार्यक्रमात राज्यस्तरावर सहभाग घेतलेल्या शाळांना किंवा संबंधित शिक्षकांना आता सहभागी करून घेता येणार नाही. त्यांना सहभाग घेता येणार नाही. सादरीकरण करण्यात येणाऱ्या व्हिडिओचे यापूर्वी राज्यस्तरावर सादरीकरण झालेले नसावे. यासाठी व्हिडिओ देताना खालील विषयावर म्हणजेच कला एकात्मता, आर्ट इंटिग्रेशन, क्रीडा एकात्मता म्हणजे स्पोर्ट्स इंटिग्रेशन, खेळण्यावर आधारित अध्यापनशास्त्र म्हणजे टॉय बेस्ड पेडागॉजी आणि गोष्ट सांगणे म्हणजे स्टोरी टेलिंग या महत्त्वपूर्ण 4 विषयांवरच व्हिडिओ तयार करायचा आहे. शिक्षकांच्या बाबतीमध्ये शिक्षक वर्गात अध्यापन करत असताना सर्वसमावेशक अशा अध्ययन कृती, विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त आणि शाब्दिक प्रतिसाद या बाबींचा समावेश असलेला वर्ग अध्यापनातला असावा आणि त्याचं चित्रीकरण करून व्हिडिओ Google लिंकवर पेस्ट करणे अपेक्षित आहे आणि व्हिडिओचा ॲक्सेससुद्धा एनीवन विथ द लिंक असं देण्यात यावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ संबंधित काही निकष आहेत. जसं की व्हिडिओ चित्रीकरण करताना मोबाईल आडवा धरून शूट केलेला असावा. हा महत्त्वपूर्ण निकष आहे की शूटिंग करताना तो आडवाच धरलेला असावा आणि त्याचे शूटिंग असावं. उपरोक्त जे 4 विषय दिलेले होते त्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर व्हिडिओ शूट केलेला असावा. व्हिडिओचा दर्जासुद्धा उत्तम असावा. व्हिडिओ पाठवताना सदर व्हिडिओची Google ड्राईव्ह लिंकसुद्धा पाठवणे आवश्यक आहे आणि व्हिडिओ मराठी, इंग्रजी किंवा हिंदी कोणत्याही एका भाषेतील तो असावा. अशा महत्त्वपूर्ण निकष आहेत. त्या निकषाच्या अनुषंगानेच आपल्याला तो व्हिडिओ तयार करायचा आहे. आपण निश्चितच कला एकात्मकता, क्रीडा एकात्मता किंवा खेळण्यावर आधारित अध्यापनशास्त्र किंवा गोष्ट सांगणे स्टोरी टेलिंग या 4 पैकी एका विषयावर तो व्हिडिओ तयार करून या रंगोत्सव स्पर्धेमध्ये आपल्याला भाग घेणं आवश्यक आहे. तर निश्चितच आपण या दृष्टीने जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवा. आपण शालेय स्तरावर जे आपण येत्या 3री ते 8वीला वर्गात जर अध्यापन करत असू तर हा शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि चांगलं असा हा कार्यक्रम आहे. म्हणून रंगोत्सव कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सहभागी घ्या. यासाठी संबंधित लाभार्थी शिक्षकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत सदर व्हिडिओ पोहोचा. आतापर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून आपल्या मनापासून धन्यवाद.